नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या या आजच्या भागामध्ये एक महाधमाका पाहायला मिळणार. आजच्या पहिल्या इयरिंग्समध्येच अर्जुन आपली सुटका कशा प्रकारे करून घेईल आणि हे सगळं सायलीमुळे कशा प्रकारे शक्य होईल हे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण यापुढे ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतच जातील. तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोर्टाकडून अर्जुनला आजची तारीख मिळालेली असते आणि आज अर्जुनला सिद्ध करायचं असतं की खरंच आपण निर्दोष आहोत. आता चैतन्य आणि सायली यांनी सगळ्या पुराव्यांचा शोध घेतलेला असतो. त्यांना तर चांगलंच माहीत असतं की हा खून प्रियाने घडवून आणला आहे, कारण अधिराजने फोनवर सायलीला सांगितलेलं असतं की प्रियाच्या हाताला रक्त होतं आणि हा खून तर रात्री 10-11च्या दरम्याने झाला. पण प्रिया रात्री 12-12:30ला अधिराजला भेटण्यासाठी गेलेली असते आणि त्यावेळी तिच्या हाताला रक्त अधिराजने पाहिलेलं असतं. त्यामुळे अर्जुन आणि सायली आणि इन्स्पेक्टर सावंत यांची खात्री असते की हा खून प्रियानेच केला आहे. परंतु हा खून एवढ्या रात्री जाऊन एकटीने करणं प्रियाला शक्य नव्हता. म्हणजे नक्कीच कोणीतरी प्रियासोबत तिथलंच कोणीतरी असणार की ज्यांनी प्रियाला ही सगळी माहिती पुरवली होती. कारण प्रिया तर अश्विन भाऊजींसोबत घराबाहेर पडली होती आणि इथे शांता मावशींसोबत जयेश दादाही होते. मग तरीसुद्धा प्रियाला कसं कळालं की शांता मावशी आणि जयेश दादा त्यांच्या घरी पोहोचले आहेत? आता सायलीच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतात. चैतन्य म्हणू लागतो, सायली वहिनी, तू अगदी बरोबर विचार करतेस. जिथे शांता मावशीचा नवराही तिच्यासोबत राहत नाही आणि इथे आजूबाजूला सगळी काही शांतता होती, कारण रात्री त्यावेळी सर्वच जण झोपलेले होते. तरीसुद्धा प्रियाला कळालं कसं की शांता मावशी आणि जयेश इथे आले आहेत आणि प्रिया एकटी तर खून करणं शक्यच नाही. आता हे ज्यावेळी सायली आणि चैतन्याच्या लक्षात येतं त्यावेळी चैतन्य म्हणतो, इथली अशी कोणती तरी एखादी व्यक्ती असणार की ज्या व्यक्तीच्या मदतीने प्रियाने हे सगळं काही घडवून आणलं आहे. त्यावेळी सायलीने अधिराजला फोन केलेला असतो की भाऊजी, तुमच्या काही अजून हाती लागले का? तर अधिराज म्हणतो, आज प्रिया मला भेटण्यासाठी आली होती. खरं तर मी तिला कॅफेमध्ये बोलावलं होतं आणि त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या हाती लागली, ती म्हणजे प्रियाने भरपूर साऱ्या पैशांची मागणी माझ्याकडे केली. म्हणजे सरळ सरळ तिने पैसे नाही मागितलेत, परंतु आडून मात्र तिला पैसे हवे होते हे माझ्या लक्षात आलं आणि तिच्या हातात मी 4 लाखाचा चेक दिला आहे. सायली म्हणते, एवढी अमाऊंट कशासाठी? तर आता अधिराज म्हणू लागतो, वहिनी, तर तुला माहीतच आहे की प्रिया खोटं बोलण्यात किती शातीर आहे. तिने खरं कारण मला सांगितलंच नाही, परंतु त्यावेळी तिला एक फोन आला होता आणि ती बाजूला जाऊन बोलत होती. त्यावेळी मात्र त्या व्यक्तीवरती खूप चिडली होती. तिने फोन ठेवल्यानंतर मी तो फोन नक्की कोणाचा आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियाच्या मोबाईलला पासवर्ड असल्यामुळे मला ती माहिती घेता आली नाही. सायली म्हणते, परंतु फोन ज्यावेळी आला त्यावेळी तुम्ही पाहिलं होतं का त्यावर नाव कोणाचं होतं? आता अधिराज आठवतो. त्यावेळी अधिराजच्या लक्षात येतं की आलेलं नाव हे संतोष होतं. तर अधिराज म्हणतो, हो वहिनी, एवढं तर मला आठवते की तो फोन संतोष नावाच्या व्यक्तीचा होता. तर आता चैतन्य म्हणतो, संतोष? सायली म्हणते, बरं भाऊजी, मी फोन ठेवते. असं म्हणत सायली अधिराजचा फोन ठेवते आणि चैतन्याला म्हणू लागते, संतोष नावाची व्यक्ती होती जी प्रियाला फोन करते. म्हणजे असं वाटतंय की कदाचित याच व्यक्तीने प्रियाला मदत केली असावी, म्हणजे ही व्यक्ती त्या एरियातच राहणारी असावी. आणि म्हणूनच सायली त्यांच्या ओळखीच्या ताईला विचारते की तुम्ही इथे संतोष नावाच्या व्यक्तीला पाहिलं आहे का? त्यावेळी त्या म्हणतात की हो, कालपर्यंत संतोष नावाची व्यक्ती इथे राहत होती, परंतु आज मात्र अचानक कुठे गायब झालेत, ते परत आलंच नाही आहे. आता मात्र सायली आणि चैतन्याचा संशय खरा ठरतो. आता हा संतोष नक्की कोण आहे या सगळ्याचा शोध घ्यायला सुरुवात करतात आणि ज्यावेळी माहिती समोर येते त्यावेळी कळतं की संतोष पुन्हा एकदा पनवेलमध्ये आलेला आहे. आता पनवेलमध्ये आलेल्या संतोषला प्रिया तर भेटायला गेलेली असते, तिला पैसे द्यायला गेलेली असते आणि त्यावेळी अधिराजने तिचा पाठलाग केलेला असतो आणि अधिराजला कळालेलं असतं की संतोष कुठे राहतोय. आता अधिराज लगेच सायलीला फोन करतो आणि म्हणू लागतो, सायली वहिनी, काम झालंय. संतोष नावाची व्यक्ती कुठे राहते हे मला कळालं आहे. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे अधिराज भाऊजी, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतोच. आता अधिराजच्या मदतीने सायली आणि चैतन्य संतोषच्या घरी पोचतात आणि अधिराजच्या मदतीनेच संतोषला ताब्यात घेतात. आता इन्स्पेक्टर सावंतही त्या ठिकाणी आलेले असतात. आता इन्स्पेक्टर सावंत
संतोषला ताब्यात घेतात, परंतु पोलीस स्टेशनला घेऊन जात नाही, कारण इन्स्पेक्टर पाटकर कुठल्याही क्षणी काहीही करू शकतात हे सगळ्यांना चांगलंच माहीत असतं. आणि म्हणूनच आता इन्स्पेक्टर सावंत संतोषला एका वेगळ्या ठिकाणी ठेवतात आणि त्यावेळी त्याचा मोबाईलही जप्त करतात. आता मोबाईलमधील सगळं रेकॉर्ड पाहता प्रियाचे सतत फोन आलेले असतात. ज्यावेळी शांतामावशीचा खून झाला त्यावेळीसुद्धा संतोष प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो तिथेच होता, कारण त्याचं लोकेशन हे तेच चाळ दाखवत असते. आणि म्हणूनच सायली आता केस चालू असतानाच जज साहेब ज्यावेळी अर्जुनला विचारतात की तुमच्याकडे असा कुठला भक्कम पुरावा आहे की ज्यामुळे तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्ही निर्दोष आहात, त्यावेळी अर्जुनने हे सगळे पुरावे सादर केलेले असतात. परंतु जज साहेबांना अजून भक्कम पुरावा हवा असतो आणि ते म्हणतात, जर पुरावा नाही मिळाला तर मला निकाल जाहीर करावा लागेल. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याजवळ असा कोणता पुरावा आहे का? आता अर्जुन शांतच होतो. सायली तर कोर्टात नसते ना, चैतन्यही. आता सायली आणि चैतन्य एका मोठ्या कामगिरीसाठी गेलेले असतात. आता जज साहेब निकाल देणार त्याचवेळी सायली म्हणते, थांबा थांबा जज साहेब, निकाल देण्या अगोदर मला एक सगळ्यात मोठा पुरावा कोर्टात सादर करायचा आहे. असं म्हणत आता सायली कोर्टात संतोषला घेऊन येते. आता संतोषला कोर्टात पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता संतोष कोर्टात हजर होताच इन्स्पेक्टर सावंत यांनी त्याला कोर्टात आणलेलं असतं. आता इथे मात्र इन्स्पेक्टर पाटकर घाबरून जातात, कारण अगोदरच सायली, अर्जुन आणि यांच्या टीमचं काय प्लॅन आहे हे इन्स्पेक्टर पाटकर यांना कळालेलं नसतं. आणि त्याच आता कोर्टात इथे संतोषही हजर झालेला असतो. आता सर्वच जण संतोषकडे पाहू लागतात. तर अर्जुन सायलीला विचारतो की हा कोण आहे? सायली म्हणते, कळेल, सगळं काही कळेल, फक्त त्याला विटनेस बॉक्समध्ये उभं करा आणि विचारा, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स, असे म्हणत चैतन्यने आता फाईल अर्जुनच्या हातात दिलेली असते. अर्जुन ती सगळी फाईल वाचून घेतो. त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की ही तीच व्यक्ती आहे की जिने प्रियाला शांतामावशीचा खून करण्यासाठी मदत केली. आता अर्जुन या संतोषची कशी उलट तपासणी करेल आणि संतोषच्या तोंडून कसं सत्य वदवून घेईल की ज्यामुळे अर्जुन निर्दोष आहे हे कोर्टात पुराव्यासहित सिद्ध होईल. आता प्रियाचा खेळ तर संपलाच. प्रियाच्या सगळ्या कारस्थानांचा उलगडा कशा पद्धतीने सायली करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ठरलं तर मग ही मालिका आता एका नव्या वळणावर आलेली आहे. नवे खुलासे, नवी आव्हानं, परंतु ही सगळी आव्हानं पेलत सायली अर्जुनची निर्दोष सुटका करत आता प्रियाला कशा प्रकारे खडी फोडायला पाठवेल हे आपल्याला पुढे कळणारच आहे. आता संतोष कोर्टात प्रियाचं नाव घेईल का? प्रियाचं सत्य कोर्टासमोर कबूल करेल का? असे असंख्य प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. परंतु लवकरच या प्रश्नांची उत्तरंही मिळतील. तर अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट तुम्हाला मेघ मराठी या यूट्यूब चॅनलवर मिळतच जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.